आज तिन्ही पण ऍरे आपण क्रिएट करणार आहे, 1D 2D 3D. नंपायला आपण काय करतो, स्टार्ट करतो. ठीक आहे. कालच्या लेक्चरला जो आपण ऍरे तयार केला त्याच्यामध्ये काय शिकलो होतो आपण, लिस्ट टू ऍरे कसं कन्वर्ट करायचं. ठीक आहे. द्या लक्ष येतं आता. सगळं नीट स्क्रीन सगळं अँगलने दिसते ना तुम्हाला. ते कारण इकडच्या स्टुडंटला प्रॉब्लेम येतो. हा इकडं हम्म. नाही करतो. हा सांगा तसं मला, म्हणजे कॉम्प्लिमेंट देत जावा. ठीक आहे. म्हणजे कसं मला पण कसं समजणार, कारण का मी रेकॉर्डिंग तर बघत नाही माझ्या. ठीक आहे. आता एवढं फॉन्टला ठीक आहे ना. मला रेकॉर्डिंग मध्ये सांगायचं जाऊ, कारण का मी रेकॉर्डिंग फॉलो नाही करत माझ्या, बघत नाही. इथे लक्ष द्या आता. ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरचं रिव्हिजन घेतो. इथे लक्ष द्या पुढे. इम्पोर्ट नमपाय. ठीक आहे. नमपाय लायब्ररी काय बनले, 2 वर्ड पासून बनली आहे. ठीक आहे. न्यूमरिक पायथॉन. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आपण काल एक लिस्ट क्रिएट केली, त्याला कन्वर्ट कशामध्ये केलं, ऍरे मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना आपण कन्व्हर्जन केल्यानंतर ना एक चेक केलं. काय चेक केला, डेटा टाईप काय आला होता, ND ऍरे. ND चा फुल फॉर्म काय, नंबर ऑफ डायमेन्शन. ठीक आहे. मग आता आपण पहिला ऍरे आपला तयार करणार आहे 1D. लिस्ट टू ऍरे कन्व्हर्जन करणार आहे का आपण, नाही. डायरेक्टली आपण काय क्रिएट करणार आहे, ऍरे. जर का मी एखाद्या लिस्टला ऍरे मध्ये कन्वर्ट केलं तर त्याचा नंबर ऑफ डायमेन्शन किती असतो, 1. किती असतो, 1. आता आपण बघू की ऍक्च्युअल मध्ये जर का आपल्याला डायरेक्टच ऍरे क्रिएट करायला लावलं तर आपण कसं करणार. एकदम इझी आहे. देन सगळ्यांनी हेडिंग टाकायची 1D ऍरे, आणि सगळ्यांनी जे ऍरे क्रिएट करताल, आता नका टाकू, जेव्हा मला सेंड करताल होमवर्क तेव्हा टाकायचं शिफ्ट इंटर. आणि शीट शेअर करायची, याची काय शेअर करायची आहे, शीट. ठीक आहे. 1D ऍरे टाकल्यानंतर ना आपल्याला काय करायचं, त्याच्यावरती क्रिएट करायचंय. तर पहिलं मी घेतोय इथं ऍरे 1D. काय घेतलंय, व्हेरिएबलचं नाव ऍरे 1D इज इक्वल्स टू. ठीक आहे. आता आपण जेव्हा पण येतो तेव्हा ही लायब्ररी काय करायची, तुम्हाला रन करायची. काय करायची आहे, रन. जर का तुम्ही याला रन नाही केलं तर ते कोडमध्ये येणार आहे का, नाही. ते कशात असतं मग, टेक्स्टमध्ये. ठीक आहे. हे का केलं जातं, मेमरी मॅनेजमेंटसाठी. ठीक आहे. आता आपल्याला इथं काय करायचंय, NP डॉट ऍरे. काय करायचं इथं आपल्याला, NP डॉट ऍरे. ठीक आहे. अँड देन इन ब्रॅकेट. आता मला सांगा किती नंबर ऑफ डायमेन्शन ऍरे आपण क्रिएट करतोय, 1. कालच्या लेक्चरला मी काय सांगितलं होतं की 1 डायमेन्शनल ऍरे असेल तर किती ब्रॅकेट्स मध्ये क्लोज असणार आहे, एक ब्रॅकेट. मग दिलं एक ब्रॅकेट. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पण घ्यायचे ते घ्या. ठीक आहे. जसं की मी 1, 2, 3, 4 घेतला. ठीक आहे. किती एलिमेंट्स घेतलेत, 4. अँड देन याला काय करतोय, शिफ्ट इंटर. काय केलंय, शिफ्ट इंटर. आता आपण शिकणार आहे ईडीए फंक्शन, बेसिक ईडीए. बेसिकचे पण बेसिक फंक्शन आहेत. ठीक आहे. बेसिकचे पण काय, बेसिक. आपण ईडीए पहिल्यापासून शिकत आलोय. लिस्टमध्ये लेंथ अँड टाईप ते पण एक ईडीएचाच पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे, ईडीए. ज्याच्यामध्ये आपण डेटाला काय करतोय, एक्सप्लोर करतोय. डेटाला काय करतोय आपण, अंडरस्टँड करतोय. ठीक आहे. आता देन ह्याच्या पुढे बघू की ते फंक्शन्स कोणते आहेत, बेसिक ईडीए फंक्शन्स. ठीक आहे. मग सिंपल पहिलं येतं, मला बघायचंय ह्या ऍरेची लेंथ. काय बघायची आहे, ऍरेची लेंथ. मला सांगा व्हेरिएबलचं नाव काय, ऍरे 1D. ठीक आहे. डॉट साईज. काय लिहायचं इथे, डॉट साईज. आणि शिफ्ट इंटर. किती आला, 4. मग इथे साईज काय यूज केलं, आपण लेंथ पण यूज करू शकतो का इथे. ठीक आहे. केलंय कधी यूज याच्यावर लेंथ, नाही. मग कसं करणार सांगा आता, प्रिंट लेन. हा काय झालं, मला वाटलं दिसत नाही की स्क्रीन इकडनं दिसत नाही, ते ह्याच्यावाला आहे, प्रायव्हसी टाईप. हा सांगा इथे. हा. अरे म्हणजे प्रायव्हसी ग्लास टाईप आहे, इकडनं नाही दिसत ते, स्ट्रेट समोरून दिसतं. हा हा रिपीट करतो, कर चांगली गोष्ट आहे. द्या इथे लक्ष. आता मला सांगा हे एक्झिक्यूट होईल का, काय वाटतंय, कोणाकोणाला वाटते होईल, कोणाकोणाला वाटते नाही होईल, हातवर करा. ऑनलाईनचा तर रिस्पॉन्स घेतच नाही, आज कमी जण आलेत. ठीक आहे. हा. कारण का ऑनलाईन हातवर केला तर दिसणार नाही आपल्याला. हा चालेल. आता लक्ष द्या इथं. सांगा तर मला पटकन बघू दे, चालेल का नाही चालेल, नाही चालणार. चालेल वाला एक पण नाहीये. चालेल वाला आयुषला डाऊट आला. सगळे जर का नाही म्हणतात म्हटल्यावर ते असणार आहे. हा. तर असं नाहीये, चालतं. काय होतं हे, चालतं. का चालतं त्याच्या मागचं रिझन पण देतो. मग दोघांमध्ये फरक काय, साईज का बनवलं, लेंथ असताना साईज का बनवलं, फरक सांगतो.
साईज जे आहे विदाऊट नंपाय काम करत नाही. कोणाचं फंक्शन आहे ते? नंपायचं आहे. जर का फंक्शन नंपायचं असेल तर पॉवरफुल असणार आहे लेनपेक्षा. ठीक आहे, मग लेन जे बनवले ते लिस्टवरती ऑपरेशन करायला बनवले. कशावरती बनवले? लिस्ट. आणि पहिलाच डिफरन्स काय सांगितलंय लिस्ट आणि ऍरे मध्ये? फास्टर कोण आहे? ऍरे. म्हणजे ऍरेचे फंक्शन पण काय असणार आहेत? फास्टच असणार आहेत. ठीक आहे, जे की कोण प्रोव्हाइड करते ऍरेला? नंपाय. ठीक आहे, क्रिएट पण कोण फंक्शन करून देते? नंपाय. ठीक आहे, त्याच्यामुळे लेंथ जे आहे ते लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल तर यूज करायचंय का? नाही करायचं. जिथे तुम्हाला 5 मिनिट लागतात ठीक आहे, तिथे 10 मिनिट लागतील. ठीक आहे, कारण का लेंथ काय करणार आहे? हळूहळू काम करणार आहे कम्पेअर टू साईज. ठीक आहे, बट आउटपुट एंड ऑफ द डे सेमच मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, असे का की वेगवेगळे आउटपुट येणार आहेत? नाही. आता मला चेक करायचं आहे किती नंबर ऑफ डायमेन्शन ऍरे. कसं करणार आता? तर सिम्पल, इथं जायचं आपल्याला, लिहायचंय ऍरे 1D. कारण का आपलं हे कशाचं नाव आहे? व्हेरिएबलचं. डॉट एन डिम. काय लिहायचंय? एन डिम, नंबर ऑफ डायमेन्शन. अँड देन शिफ्ट इंटर. किती आहे? 1. ठीक आहे, आता मला अंडरस्टँड करायचं याचा शेप. काय अंडरस्टँड करायचा आहे? शेप. ठीक आहे, आता शेप काय असतो तो पण सांगतो तुम्हाला. इथे जायचंय ऍरे 1D डॉट शेप. ठीक आहे, आता शेप जो आहे तो रोज अँड कॉलम्स फॉर्मॅटमध्ये असतो. कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो? रोज. आता हा 1D आहे. काय आहे? 1D. मग हा कन्फ्यूज होतो. काय होतो हा? कन्फ्यूज. की हे रो आहेत का कॉलम आहेत? काय आहेत? रो का कॉलम? पहिलं काय येतं? रो. पहिलं काय येतं? रो. आणि दुसरं काय येतं? कॉलम. मग त्याचं काय होतं? कन्फ्युजन. ठीक आहे, मग तो कशामध्ये देऊन टाकतो? रोज मध्ये देऊन टाकतो. कशामध्ये देऊन टाकतो? रो मध्ये. ठीक आहे, मग ह्या सिनारिओ मध्ये रो किती आहे? 1 आहे. रो किती आहे? 1. कॉलम किती आहेत? 1 2 3 4. किती आहेत? 4. मग तो काय होतो? कन्फ्यूज. तो काय होतो? कन्फ्यूज. आणि त्याच्यामध्ये आपला आन्सर काय करून देतो? 4. त्यांनी काय कन्सिडर केलं ह्यावेळेस? रो कन्सिडर केल्या. काय कन्सिडर केल्या? रो. बरं, ऍक्च्युअल मध्ये कॉलम किती आहेत आपल्याला? 4. ठीक आहे, म्हणजे ही एकच रो आहे तसं म्हटलं तर. किती रो आहे? 1. बट त्यांनी कन्फ्युजन मध्ये किती रो दिल्या आपल्याला? 4 रो दिल्या. ठीक आहे, म्हणजे कॉलमचं इनपुट दिलं त्याने. मग ठीक आहे, मग हे कन्फ्युजन दूर कधी होणार? जेव्हा आपण नंबर ऑफ डायमेन्शन इन्क्रीज करणार. त्यालाच म्हणतात पीसीए, प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस. काय म्हणतात? प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस, ज्याच्यामध्ये आपण काय करतो? डायमेन्शनला इन्क्रीज करतो. ठीक आहे, मग डायमेन्शन इन्क्रीज करण्याला काय म्हणतात? पीसीए. कोणतं कॉन्सेप्ट आहे? मशीन लर्निंगचा. राहील लक्षात? ठीक आहे, मशीन लर्निंग मध्ये तुम्हाला युज होणार आहे. आता आता डायमेन्शन वाढवू आपण. ठीक आहे, मग डायमेन्शन वाढवण्यासाठी आपल्याला काय करणार? 2D अॅरे क्रिएट करावा लागणार. काय क्रिएट करावं लागणार? 2D. समजले 1D अॅरेचे कोणते बेसिक फंक्शन आहेत ते? ठीक आहे, लेंथ आहे, साईज आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर ना आपण टाईप जर का बघायचे तर काय करणार आपण? याच्यामध्ये डी टाईप पण येतो. काय येतो? डी टाईप. आता एक बेसिक मला सांगा की याच्यामध्ये सगळे इंटिजर स्टोअर आहेत. काय स्टोअर आहेत? इंटिजर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कोणता फ्लोट वगैरे आहे का? नाही. मग ह्याचा डेटा टाईप काय येईल? इंट. काय येईल? इंट. ह्याच्यामध्ये कॅरेक्टर स्टोअर आहे का कोणतं? नाहीये. मग ह्याच्यात जर का कॅरेक्टर असतं, फ्लोट असतं, इंटिजर असतं, तर ह्याचा जो डेटा टाईप बनला असता, ठीक आहे, फायनल डी टाईप त्याला म्हणतात, तो बनला असता ऑब्जेक्ट. काय बनला असता? ऑब्जेक्ट. कारण का मिक्स टाईपचा डेटा असेल तर काय बनतं? ऑब्जेक्ट बनतो. बट जर का एकाच टाईपचा डेटा अवेलेबल असेल त्या ऍरेमध्ये तर तो काय करतो? इंटिजर किंवा फ्लोट बनतो. ठीक आहे, मिक्स असेल तर काय बनणार? ऑब्जेक्ट. आणि सगळाच डेटा जर का स्ट्रिंग मध्ये असेल तर काय बनेल? एसटीआर. काय बनेल? एसटीआर. आणि मिक्स टाईपचा असेल तर काय बनणार? ऑब्जेक्ट. राहील लक्षात? हा. एकच मिनिट, पासवर्ड सेट करू. आता बघा इथे आपलं काय करायचं? 2D अॅरे क्रिएट करायचं. आता 2D अॅरे इझी आहे क्रिएट करणं, बट थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं. काय क्रिएट होतं? कन्फ्युजन. ठीक आहे, आता कन्फ्युजन कसं क्रिएट नाही करायचं ते बघा. अॅरे स्लॅश 2D. काय लिहितो मी इथे? 2D. काही व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता इथे. ठीक आहे, इज इक्वल्स टू कोण बनवून देणार आहे आपल्याला? नंपाय. ठीक आहे, विदाऊट एनपी हे बनणार आहे का? नाही. आणि काय बनवायचं आपल्याला? अॅरे. लिहिलं अॅरे. अॅरे काय? एक फंक्शन आहे. काय आहे? फंक्शन. कोणाचं? नंपायचं. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट आपण ओपन केले. ओपन केल्यानंतर मला सांगा, जर का आपल्याला 1D करायचं तर एक ब्रॅकेट घेतलं होता, आता 2D करायचं मग किती ब्रॅकेट घेणार? 2 ब्रॅकेट. दिले 2 ब्रॅकेट. आता इथून कन्फ्युजन क्लिअर करायचं. मी इथे घेतोय 22. काय घेतलंय? 44. अँड देन 66. हे काय झाली? माझी एक रो. काय झाली? माझी एक रो. आणि कॉलम किती आहे? 3. किती कॉलम आहे? 3. आता मला सेकंड रो तयार करायची असेल तर मॅट्रिक्स सारखी मग कशी करणार?
मग इथून मी एक बाहेर पडणार, काय पडणार बाहेर, अँड देन देणार कॉमा, काय देणार कॉमा. कॉमा दिल्यानंतर मी सेकंड तयार करायला घेणार, माझी सेकंड रो आता मी काय करतोय इथं तयार करतोय. मग सेकंड रोला घेतोय 45, बट व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे, सेम असली पाहिजे लेंथ त्याच्या सबसेटची म्हणजे खालच्या रोची. इथे किती कॉलम आहेत, 1 2 3. मग पुढच्या रोचे पण कॉलम किती असले पाहिजे, 1 2 3. सॉरी रो, हा कॉलम 3 असले पाहिजे. 66 अँड देन कॉमा 87. अजून एक रो क्रिएट करतो, अजून दोन दोन क्रिएट करणार आहे, 1 2 3 5 अँड देन अजून एक कॉमा अँड देन 0 7 8. हा ब्रॅकेट. आता मला सांगा याच्या एंडला किती ब्रॅकेट क्लोज आहेत, दोनच क्लोज आहेत. ठीक आहे, आणि देन याला काय करतोय मी, शिफ्ट रन करतोय. जर का मी याला केलं प्रिंट, काय केलं प्रिंट ॲरे 2D, मला सांगा एंडला किती ब्रॅकेट क्लोज होतात आहेत, दोन. ह्याच्यामध्ये कॉलम किती आहेत, 3. रोज किती आहेत, 4. आता बघू आपलं, जर का मी डीएफ डॉट शेप करतोय तर डिटेक्ट करतंय का. आणि वरचं राहिलं आपलं एक फंक्शन, ते पण घेऊ आपण. याच्या आतमधला ऍरे जर का मला बघायचा असेल तर कसं बघायचा, ऍरे 1D डॉट, काय बघायचं आपल्याला, डी टाईप. काय लिहायचं इथं, डी टाईप, म्हणजे त्या ऍरेच्या आतमध्ये पण कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर आहे. मिक्स असेल तर काय येणार आहे, ऑब्जेक्ट. ठीक आहे, कोणता आलंय, बट इंटिजर, कारण का सगळेच इंटिजर आहे. ठीक आहे, जर का याच्यामध्ये कोणता फ्लोट केला आपण क्रिएट, तर बघा काय होतं, 2.2. काय केलं मी इथे, 2.2. आता थोडंसं एक डेटा टाईप चेंज झालाय त्याच्यातला. मग इथं आउटपुट जे आहे ते चेंज होतंय का बघू आपण. काय झालंय, फ्लोट, कारण का एक फ्लोट आला की सगळेच काय होणार, मग फ्लोट होणार. मग स्ट्रिंग ऍड केले तर काय होणार, ऑब्जेक्ट. काय होणार, ऑब्जेक्ट. ठीक आहे, कारण का मिक्स डेटा टाइप्स आहेत त्याच्यामध्ये, ते मिळून काय बनतंय, ऑब्जेक्ट बनतोय. ठीक आहे, आता इथे बघा ब्रॅकेट किती क्लोज आहेत, 2. मग मला आता सांगा की चेक कसं करणार, चेक करण्यासाठी की कोणतं फंक्शन आहे, डी टाईप नाही. हम्म? मला किती नंबर ऑफ डायमेन्शनल ऍरे आहे ते चेक करायचं, शेपने, नो, एनडीम, कशाने, एनडीमने. ठीक आहे, 2D डॉट एनडीम, हे फंक्शन लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. किती नंबर ऑफ डायमेन्शन आहे, 2. आता मला सांगा किती रोज अँड किती कॉलम्स आहेत, कसं चेक करणार, शेप. मग इथे काय लिहिणार, ऍरे 2D डॉट शेप. ठीक आहे, अँड देन शिफ्ट इंटर. किती रोज आहेत, 4. आणि किती कॉलम्स आहेत, 3. झालंय क्लिअर. ठीक आहे, आता देन मला त्याच्या आतमध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर आहे मला सांगा आता, डी टाईप का, ओके. एकच मिनिट, झालं तुझं फक्त 2च मिनिटं राहिलं. आता इथे लक्ष द्या. आता चेक कसं करणार सांगा, मग मी काय लिहिणार इथे कमांड, ऍरे 2D डॉट डी टाईप, शिफ्ट इंटर. आलंय. ठीक आहे, चला 1D क्रिएट करायला घ्या, 2D क्रिएट करायला घ्या, आणि मी देन 3D शिकवतो लगेच. ठीक आहे, ते फंक्शन सगळे अप्लाय करायचे, शेअर करायचे तेव्हा सांगेल तेव्हा करा शेअर. ठीक आहे, आत्ता नका करू शेअर. 5 वगैरे सगळं दिलेलं आहे, परत 5 वगैरे द्यायची गरज नाही. ठीक आहे, हां.
पासवर्ड जो आहे ना तो स्मॉल मध्ये रूट टाकायचा, ROOT. चेक करू दे मला फक्त, ROOT. ओके, झालं बघ. जर इथं स्कीमाच ऍडमिनिस्ट्रेशन बघ झालं, SYS. चला घ्या करायला पटपट. चला इथे 3D मध्ये द्या, इथे लक्ष 3D पण शिकू. हम्म. आणि मग तुम्ही काय करा, सगळ्यावरती फंक्शन्स अप्लाय करा. ठीक आहे. आता 3D ॲरे मध्ये कसं करणार आपण सांगा. इथे ॲरे घेतला आपण, 3D इक्वल्स टू NP डॉट ॲरे, पुढे 1 2 3. आता मला फक्त किती रोज क्रिएट करायचे ते बघा. मला 3 रोज क्रिएट करायच्यात. किती, सॉरी 2 रोज क्रिएट करायच्यात, 3 कॉलम क्रिएट करायच्यात. ठीक आहे. मग सिंपल मी काय करणार, 45 56 87 घेतले 3 कॉलम. अँड देन फक्त एक ब्रॅकेट बाहेर पडतोय, कॉमा देतोय. कॉमा दिल्यानंतर 33,67 अँड देन शिफ्ट इंटर. अँड देन प्रिंट काय करतोय मी, ॲरे 3D अँड देन शिफ्ट इंटर. आले 3 ब्रॅकेट्स क्लोज. आता जर मी जर का शेप बघितला, ॲरे 3D डॉट शेप देन शिफ्ट इंटर. काय आलाय, 1 म्हणजे ब्लॉक. 3D काय असतोय, ब्लॉक असतो. तो 2 काय आहेत त्याच्यामध्ये, रोज, आणि 3 काय आहेत त्याच्यामध्ये, कॉलम. 1 म्हणजे काय, किती ब्लॉक आहेत. ठीक आहे, 1 म्हणजे काय, किती ब्लॉक. 3D मध्ये ऑलवेज एक ब्लॉक असतो. किती ब्लॉक असतो, एक. आता हे नंबर ऑफ डायमेन्शन कितीपर्यंत जातात, तर जेवढे तुम्हाला न्यायचे तिथपर्यंत जातात. 250 300 जेवढे न्यायचे तेवढे जातात. ठीक आहे. मग ते काय होतात, वेक्टर्स मध्ये जातात. कशामध्ये जातात, वेक्टर्स मध्ये. ठीक आहे. मग ह्यालाच इम्बेडिंग हे इम्बेडिंग मध्ये यूज होतं. कशामध्ये यूज होतं, इम्बेडिंग मध्ये. ठीक आहे, राहील लक्षात. जाऊ आता अजून थोडंसं पुढे. आता इथं 1D 2D ॲरे संपलं तुमचं. इथं जर का आपल्याला आता चेक करायचं आहे 3D आहे का नाहीये, तर कसं चेक करणार, तर सिंपल काय करणार सांगा, इथे ॲरे अंडरस्कोर 3D मार्कडाऊन मे बी आहे, डॉट अँड डिम. ठीक आहे, काय असणार आहे, अँड डिम. शिफ्ट इंटर. किती नंबर ऑफ डायमेन्शन आहे, 3. याच्यामध्ये डेटा टाईप चेक करायचा आहे मला. चुकून इथं ऍड केलं एखाद्याने ए. काय ऍड केलं, ए. एरर आलाय का, नाही. इथं आलाय ए. शेप मध्ये काही चेंज झालाय का, नंबर ऑफ डायमेन्शन मध्ये काही चेंज झालाय का. मग आता डेटा टाईप मध्ये काय चेंज होतोय का, आपण ते बघू. मग मी जर का केलं ॲरे 3D, हा, पण मी असं करतोय, जरा द्या इथं लक्ष. प्रिंट टाईप ऑफ 3D. आता आउटपुट काय येतंय, नंपाय ND ॲरे. म्हणजे ऑब्जेक्ट काय नाही आला, डी टाईप नाही केलं, कारण की याचा ओव्हरऑल काय ॲरे आहे. त्याच्या आतमधल्या डेटाचा अजून टाईप नाही बघितला. समजलंय, टाईप मध्ये डी टाईप मध्ये काय फरक आहे विचारतात. डी टाईप होल डेटाचा टाईप सांगतं. ठीक आहे. आणि डी टाईप इन डेटाचा डेटा टाईप सांगतं, की मिक्स डेटा आहे का, वन साइड डेटा आहे का, फ्लोट मध्ये. ठीक आहे. मग सिंपल आपण काय करणार,
टाइप ऑफ सॉरी ॲरे 3D डॉट कोणता आलाय U11. ठीक आहे, मग तोच आपला ऑब्जेक्टच. ठीक आहे, आता माझ्या याच्यामध्ये वेगवेगळे दाखवतात. ठीक आहे, तुमच्या याच्यामध्ये मे बी ऑब्जेक्टच दाखवेल. ठीक आहे, कारण का माझ्या याच्यामध्ये जरा डेटा टाईपचं सेटिंग जे आहे ते हल्लेलं आहे थोडंसं पॅकेजेसमुळे ॲडव्हान्स इन्स्टॉल केलं त्याच्यामुळे. आणि हे खूप ओल्ड पॅकेजेस आहेत, 2016-17चे माझ्याकडचे आहेत, कारण की मी जेव्हा एजंटिक AI शिकवतोय तेव्हा लेटेस्टचे पॅकेजेस तिथं काम नाही करत. ओल्ड पॅकेजेस तिथं काय करावं लागतात, यूज करावं लागतात. ठीक आहे, त्याच्यामुळे माझं नमपाय जे आहे किंवा पांडाच म्हणा थोडेसे ओल्ड आउटपुट देईल, पण तुमचं लेटेस्ट वाले देईल. ठीक आहे, कारण का तुमचं लेटेस्ट व्हर्जनचं आहे. ठीक आहे, एजंटिकला ओल्ड काय यूज होतं, कारण का जे मॉडेल आपण यूज करतो एजंटिकमध्ये ते ओल्ड असतात जे की फ्री असतात. ठीक आहे, बट जर का आपल्याला ट्रेंडिंगचे करायचे असतील तर खूप पैसे लागतात, त्याला तासाला पैसे लागतात. ठीक आहे, डॉलर्समध्ये. AWSचं दिलं होतं, एका महिन्यामध्ये 68,000चं बिल झालं होतं. ठीक आहे, हा तितके चार्जेस पडतात. आणि तुम्ही जर का सगळ्यांनी यूज केलं, एका पर्सनचं एवढं होत आहे, जर का सगळ्यांनी यूज केलं आरामात 6-7 लाख रुपये जातील. पण आपण बघू, त्याला बायपास करू, त्याचं मॉड APK डाउनलोड करू. चॅट जीपीटीला विचारू की हाऊ टू हॅक. चॅट जीपीटी स्वतः अनइन्स्टॉल होईल. तू जा बाबा. चालेल चालेल, करा करा, 3D पर्यंत करा क्रिएट. मीटिंग एंड झाला की मी हे करतो शेअर. तू स्मार्टफोन बघितलाय कोणी एवढा बघा आलाय आयफोनचा? आयफोन तो कोणता तरी बघितलाय का तुम्ही? हा तो नाही तो रे, अरे तो डमी डमी म्हणता रे मी, डमी एवढासा चायनीज कंपनीचा. बघितलाय का? मी काल तो हातात घेतला. अरे भारी फोन आहे तो. सेम 17 Pro Max आहे ना, त्याचीच कॉपी, साईज एवढी आहे. ठीक आहे, त्याचा डिस्प्ले जो असेल ना तो जास्त जास्त 3 इंचचा डिस्प्ले असेल त्याचा. कॅमेरे पण 3 वगैरे. असला भारी आहे ना. मी तुम्हाला एकाला पर्सनलला पाठवतो, थांबा कोणाला तरी. पहिले मी शेअर करून घेतो मला. अरे शेअर जरी केलं तुम्हाला तरी अवघड होईल ना भाऊ. तुम्ही बघा युट्यूबला. एवढं काही क्लॅरिटी नाहीये त्याला. ठीक आहे, 2,500 मध्ये काय एक्सपेक्ट करताल तुम्ही क्लॅरिटी? ठीक आहे, पण वापरायला भारी, कॉलिंग वगैरे सगळं होतं त्याच्यातून. सेम आयफोन सारखंच येणार. तुम्ही फक्त कॅल्क्युलेटरवर क्लिक केलं तर अँड्रॉइडचं कॅल्क्युलेटर ओपन होणार, पण सिम्बॉल आयफोनवाला असणार. हा, असं आहे. 2,500 आहे. तेच, पण कुठे भेटतोय ते बघायला लागणार आहे मला.